मी पहिल्यापासून काय आपला अंदाज आहे, जून मध्ये कमी, हो, जुलैमध्ये जुलैमध्ये जास्त. जास्त, ऑगस्टला 2 पाऊस मोठे हो, आणि सप्टेंबर ऑक्टोबर परतीचा पाऊस धुमाकूळ. हो. परतीचा पाऊसमध्ये धुमाकूळ सांगितलेला आहे तुम्ही. हे आपलं ठरलेलं होतं. 13 हो. नोव्हेंबरला थंडी. 13 नोव्हेंबरला थंडी. बरोबर आहे. हो. नोव्हेंबरमध्ये 1, 2, 3 नोव्हेंबरला एकदा पाऊस येणार आहे दीपावलीच्या आधी. हो का? हो. हो. मात्र सर आता आपण जर बघितलं तर आपल्याला मग 8 तारखेपासून समजा 9 तारखेपासून तर 13 तारखेपर्यंत पावसाची विश्रांती पाहायला मिळेल. हो. हो. मात्र पण ते त्याच्यानंतर मग पण सर सगळी नाही, सर्वदूर नाही. उगा हो. पुन्हा त्याच्यात बी सरी चालूच राहतील. हो. मात्र भाग बदलत पाऊस राहणारच. सरी येत राहतील समजा तुरळक अशा. हो. मात्र सर एकदम बंद होणार याच्यामधून नाही असं. हो, याच्यामधून जर काही पेरणी करणारे शेतकरी जर सुटले, तर मग त्यांची हो. पेरणी कधी होणार? कोणत्यामधून? या 14 तारखेच्या मधून बी जर काही शेतकरी सुटले तर? मग त्यांची पिढी मग आता नंतरच मग 20 ते 30 मध्ये. पण पुन्हा शेवटच्या आठवड्यात पाऊस आहे. मग ते आता लक त्यांचं हो. नशीब शेवटी. हो, समजा मुश्किलच आहे. हो. हो, मात्र हे काही जे उघडीप भेटत असेल यातनी शेतकऱ्यांनी पेरणी करून घ्यायला पाहिजे आता. हो. हो, आमच्या इकडे कापसं निघाले, सगळ्यांची निघाले. जवळपास पेरण्या जवळपास आल्यात आपल्या सगळ्यांच्या. हो, हो, बरोबर आहे. तर ते वापसा नसल्यामुळे राहिलेच होता काही करा. हो, अमरावतीकडं वापसाच नाही पेरणी करायला, पाऊस जास्त झाला. हो, अकोल्याकडे तीच परिस्थिती आहे. आता बरोबर. बुलढाणा काही भागात तसेच आहे. पाऊस हो. वापसाच नाही, त्याच्यामुळे पेरण्याच राहिल्यात. नाही, नाही, बरोबर आहे. मात्र सर तुम्ही शेतकऱ्यांना पेरणीचा सल्ला देणार नाहीत. म्हणजे नाही, शेतकऱ्यांनी जमिनीमध्ये स्वतःच्या ईदभर ओल गेली तर काय नाही, पेरणी करायला काय हरकत नाही. हो, शेतकऱ्यांनी स्वतःच्या रिस्कवरती पेरणी केली पाहिजे. हो, ईदभर ओल गेल्याच्या नंतर हो, 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 बरोबर आहे. 4 बोट 6 बोट ती सोयाबीन येत नाही. हो, बरोबर आहे. मात्र आणि सर आणखीन एक सांगतो बरं का, हां, समजा हां, हां. ह्याच 8 दिवसात जर सोयाबीन पेरत असले बरं का, समजा हो, हो, हो. पाऊस येणार आहे, त्याच्यामुळे काय करायला, 2 कांडे असले, बोटाचे 2 कांडे आहेत ना, असं तितकेच खोल जाऊ द्यायचं. हो, हो, हो. म्हणजे दिसतं पेरायचं. हो, हो, आणि बरोबर. पाऊस यायची गॅरंटी नसल्याच्या नंतर मग थोडं फसफूस करावं लागतंय. हो. त्याच्यामुळे हे शेतकरी लक्षात हुशार आहे, ट्रॅक्टरवाले सुद्धा हो, पेरतात. हो, हो, बरोबर आहे. बरोबर आहे सर. मात्र सर आता हे जे पुढील 2 दिवस म्हणजे 8 तारखेपर्यंत तर कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस राहणार तर जिल्हा-वाईज एकदा परत सांगा सर शेतकऱ्यांना. अं, अहिल्यानगर जिल्हा एक मुसळधार पाऊस पडणार आहे. हो. तिकडं पाऊस पडला तर पाथर्डीकडे ते पाणी जाते. हां, हां, हां. तिकडं पाथर्डीकडे खूप राहणार, तिकडं कडाशी बीडकडे तिकडं पडणार आहे पाऊस हो, जास्त. हो, त्याच्यानंतर पुणे जिल्हा आहे, हो, संगमनेर, हो, राहता, हो, राहुरी, हो. शिंगणापूर, हां, श्रीरामपूर, हां. त्याच्यानंतर शिर्डी, कोपरगाव, हो, नेवासा, पैठण, हो, इकडं पुन्हा इगतपुरी, नाशिक, मुंबई, हो. त्याच्यानंतर नंदुरबार जिल्हा पूर्ण, हां, धुळे हां, जिल्हा पूर्ण, हां. जळगाव जिल्हा पूर्ण, हो, नाशिक जिल्हा पूर्ण, हो, संभाजीनगर पूर्ण. हो. संभाजीनगरकडं तितके छोटे छोटे तळे आहेत ना इकडच्या साईडनं, म्हणजे हां. उत्तरेकडं. हो, मग ते सोयगाव तालुका, फुलंब्री, सगळे जे कन्नड हे तिकडे हां. खूपच पाऊस पडणार आहे तिकडं सुद्धा. हो का? आणि सर जालना वाशिम जिल्हा जिल्हा? सुद्धा खूप पडणार आहे. हो, बुलढाणा जिल्हा खूपच आहे. हो. त्याच्यानंतर अमरावती, अकोला ते आहेच. पुन्हा हां, इकडे नागपूरकड, हां. वर्धा, हो, चंद्रपूर तिकडे देखील आहे. हो. मात्र सर वाशिम जिल्हा थोडा कसा राहणार? पाऊस इकडे कमी राहील फक्त, हं, हं. कुठे कमी महाराष्ट्राच्या राहणार? दक्षिण भागाकडे. हो का? तिकडे पडेल फक्त, तिकडे काय होईल, असे ओढे नाले वाहणारा पडेल, म्हणजे हां, इतका हां. मोठा नाही पडणार. हो का? हो. मात्र म्हणजे सर इकडे मग शेतकऱ्यांना आता कामे आटपण्यासाठी किती वेळ राहिलेला आहे तरी? आता जशी वेळ भेटेल, समजा आज दुपारपर्यंत आभाळ आता उघड होते, हो, जितक्यानं पेरलं ते जमलं. बरोबर. म्हणजे जशी उघड भेटेल तसं पेरणी करायला हरकत नाही. हो, हो, हो. बरोबर आहे. हो. मात्र शेतकऱ्यांना जर उघडीप भेटली तर पेरणी करून घ्यायला पाहिजे कारण की पुढील 8 तारखेपर्यंत अतिवृष्टीची शक्यता आहे. म्हणजे हो. अतिवृष्टी होणारच. आणि मुंबईला देखील अतिवृष्टी बरं का, म्हणजे खूपच. हे कालचं जे सुरुवात झालं ना, आपण 20 तारखेला सांगितलं होतं ना मुंबईला, हो, 1 जुलै ते 8 मध्ये. हो, हो, आणखीन एक सांगतो की हो, 1 जुलै ते 8 जुलैमध्ये हो. मुंबईची वाटल्या सरासरी चेक करा, हां, हां. 1100 ते 1200 मिलीमीटर पाऊस पडेल तिकडे. 1100 ते 8 दिवस, 1200 मिलीमीटर. त्या 8 दिवसामधली हां, हां, सरासरी. हां, हां. पुढील 8 तारखेपर्यंत समजा. त्या परवा दिवशी मध्ये ठाणेचं बघितलं होतं आम्ही, हो, हो. 160 काहीतरी झालं होतं. हो, बरोबर आहे सर. हो, हो, 160 मिलीमीटर पाऊस पडला हो, होता. हो, हो. बरोबर आहे. आणखीन एक सांगतो, शेतकऱ्याला म्हणा मिलीमीटर मध्ये पाऊस कसा मोजायचा कोणी सांगत नाही शेतकऱ्याला. हो, बरोबर आहे सर. एक सोपं गणित सांगतो. हो. पाऊस पडला, हां. पेंड लागायला लागले, हां, हां, हां.
समजा ते 5 ते 7 मिलीमीटर पाऊस पडला. हो, हो. बरोबर. रानात समजा चन्यास असायला लागल्या, समजा चन्यास असतात ना, हो, हो, हो. तसं दिसायला लागलं पाणी. हो. की समजा 15 ते 20 मिलीमीटर पाऊस पडला. 15 ते 20 मिलीमीटर. हो. हो, बरोबर आहे सर. आणि वड्याला गुडघे इतकं पाणी आलं. हो. 30 ते 40 मिलीमीटर पाऊस पडला. 30 ते 40 मिलीमीटर. हो. हो, बरोबर सर. आणि त्याच्यानंतर समजा आता वड्याला आता पूर्ण समजा वड्याच्या पोटाबरोबर आलं, समजा जवळजवळ आलं, आता हो. पुण्याहून जाणार. हो, हो. 80 ते 90 पडला म्हणायचं. 80 ते 90 मिलीमीटर. आणि पुलावून पाणी गेलं, हां. रस्ते बंद झाले की समजा हो. ते 120 ते 140 मिलीमीटर. हो का? हो, बरोबर. पुलावून पाणी रस्ते बंद झाले की. हो, हो, हो. बरोबर आहे सर. हं. हो. नक्कीच सर, तुम्ही शेतकऱ्यांना एक महत्त्वपूर्ण आणि डिटेलमध्ये माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर.